नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या काही नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे काय बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान छान व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो, अगदी फ्री म्हणजे प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला जे काय अलर्ट मोशन प्रो एपीके वाटर बिना वॉटरमार्कचा किंवा जे काय कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्रामला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे काय अलर्ट मोशन आहे मित्रांनो, मग आपल्या जे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे काय प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे काय बेटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिसून झाले मित्रांनो। मग आपला जे काय सर्वात जे काय बेटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं काय बीट्स ओव्हरलेस वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आपला जे फर्स्ट ला यायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे काय तुमची फोटो दिलेला आहे मित्रांनो या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बीटला जायचं मित्रांनो, जसं की 2.25 च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आपला किंवा लास्टला जायचं। लास्टला नंतर मित्रांनो मग आपला जे फोटो मित्रांनो ह्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काय लास्ट पास प्रो ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय 2.25 च्या बीटला मित्रांनो मग आपला जे फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं। आणखी आपला सेकंड बीटला जे फोटोला 2 पार्ट मध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो, त्याच टाइम तुम्ही पण लवकर जे अशाच प्रकारे फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे अशाच प्रकारे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 2.25 च्या बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करून घ्यायचं। मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे इमोजी पिनला मित्रांनो इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण जे अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एकदम छान असं इमोजी पिनची पण दिसून झाली मित्रांनो। मग आपलं जे अलीकडे आपला असं इथे एक आपला एक 4 बीट आहे मित्रांनो। जे 4 बीटला मी काढून देत आहे मित्रांनो, कारण मी विसरून गेलेला मित्रांनो। मग आपला जे काढण्या जे बीट्स वगैरे लावलेले होते मित्रांनो, मग आपला जे काढून घेतलेला आहे मित्रांनो। मग आपलं तुम्ही जे काय कन्फ्यूज वगैरे नाही व्हायचं मित्रांनो। मग आपलं जे बीट वगैरे त्या बीटचं काही काम नाही मित्रांनो, यामुळे आपण काढून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे बीट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एक नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे बेटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एक नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे ओव्हरले मित्रांनो ते ओव्हरले लास्ट प्रेस करून वरच्या सेट करायचं मित्रांनो। मग आपला आणखी आपला वरच्या सेट करायचं मित्रांनो। मी जसं सेट करत आहे मित्रांनो त्याच टाइम म्हणजे ओव्हरलेसला वरच्या बोला सेट करून घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकर अशाच प्रकारे ओव्हरलेसला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फर्स्टला नंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे व्हिडिओ दिला मित्रांनो, या व्हिडिओला आपण ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे सॉन्ग वगैरे एक्स्ट्राक्ट झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपल्या जे सॉन्गची लेअर आहे मित्रांनो त्या लेअर लास्ट प्रेस करायचं। प्रेस करून जे लास्ट खालच्या आपला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला लास्ट जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे सेकंड नंबरचे बीट आहे मित्रांनो त्या बीटच्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला लास्ट जे बेटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे 2.25 च्या बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे फोटो मित्रांनो जे अशा प्रकारे राईट साइड म्हणजे सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे हे 2 फोटोजला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला बेटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। त्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबर जे फोटो मित्रांनो जे डबल बीटचे त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला त्या फोटोला पण इफेक्ट्स
वगैरे पण एकदम छान जे काय ॲड वगैरे झाली दिसून झाली मित्र. मग आपला पुढे स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर जे काय लास्टची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या जे सेकंड नंबरचा पण इफेक्ट पण 2 फोटोला लावून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करून घ्यायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबर जे फोटो आहे मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला जे 4 नंबरचे फोटो आहे मित्र अशा प्रकारे 4 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे काय अशा प्रकारे 8.16च्या बीटला यायचं मित्र. मग आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला जे काय 4 नंबरचे इफेक्ट्स पण 2 फोटोला लावून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. एक इफेक्ट पेजला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपल्या जे 4 नंबरचे पुढे जे 5 नंबरचे फोटो आहे मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपल्या जे 2.25च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला इथे एक रेक्टँगल ऍड करून घ्यायचं. जे असं रेक्टँगल ऍड केल्यानंतर मित्र मग आपला वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्र मग आपला जे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कलर आहे मित्र त्याला ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्र मग आपला जे पीएनजी जे लेअर आहे मित्र लेअरला लास्ट मग ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपला जे ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून जे ऑपिसिटी आहे मित्र मग आपल्या त्याला लास्ट कमी करून घ्यायचं मित्र. जसं की 6% ठेवून घ्यायचं मित्र. मग आपला 6 ठेवल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं. ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं मित्र. मग आपला ब्लिंक नावाचं इफेक्ट आहे मित्र त्या ब्लिंक नावाचं इफेक्टला असं सर्च करून घ्यायचं. तुम्ही सर्च करत आहे मित्र त्याच्यामध्ये सर्च करून घ्यायचं मित्र. सर्च केल्यानंतर मित्र मग त्या इफेक्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आपल्या स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. सेटिंग आहे मित्र त्याला 16.00 HZ करून घ्यायचं मित्र. मग आपला एकदम छान आहे का दिसून जाईल मित्र. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे 6.09च्या बीटच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला एकदम छान आहे का ह्या फोटोला पण इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या जे लास्ट एक फोटो आहे मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे 7.13च्या बीटचे फोटो आहे मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्र. मग आपला हे जे फोटोला इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्र मग आपला व्हिडिओ वगैरे एकदम जबरदस्त खतरनाक विषयात पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्र. मग आपला व्हिडिओला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो. तर मित्रांनो जे व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.